गणपती बाप्पा माता देवीचा शिवाजी महाराजांचा सामना आता रंगात आलेला आहे आणि एक बॉलला 3 रनाची गरज आहे आतखोलला. आता बघूया, लास्ट बॉल आहे आणि 3 रन पाहिजे. इकडे गावच्या महिला मंडळ टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता निघालेलो आहोत चर्चगेटला, ओव्हल मैदानला. आमच्या आज गावच्या टुर्नामेंट आहेत, तिकडे आम्ही आज निघालो आहे. आता आम्ही पोचलेलो आहोत नालासोपारा स्टेशनला. आता आम्ही ट्रेनमधून उतरत आहोत. चर्चगेट स्टेशन आलेलं आहे आता. आम्ही आता आलेलो आहोत मैदानला, ओव्हल मैदान. हा संपूर्ण ओव्हल मैदान आहे चर्चगेटला. इथे सगळे देणगीदारांची नावे लिहिली आहेत. ज्या ज्या लोकांनी क्रिकेट टीमसाठी मदत केलेली आहे, देणगी दिलेली आहे, त्या लोकांची सगळ्यांची इथे नावे लिहिलेली आहेत. इकडे सकाळचे पूजा चालू आहे आता. नंतरच क्रिकेट सामने चालू होतील पूजा झाल्यानंतर. गणपती बाप्पा माता देवीचा शिवाजी महाराजांचा ज्या जागेत सगळ्या टीम खेळवल्या जाणार आहेत, इथे पिचची पूजा चालू आहे मैदानावरती. कोणालाही दुखापत होऊन देऊ नको आणि हा कार्यक्रम पार पडून दे. तुझ्या नावाचं नाव काढलेलं आहे, मान्य करून दे. दुधाचा मंच सर्वांना हर 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 महादेव. माता देवीचा विजय. गणपती बाप्पा मोरया. घे घे. इकडे सर्व गावातली मुले नाश्ता करत आहे सकाळचा. अंपायर आले काय? या नाश्ता करायला, सकाळचा नाश्ता काय चालू आहे आता. आता नाश्ता करायला आम्ही खेळायला सुरुवात करणार आहोत. आकाश देवाची पसंत. इकडे गावच्या महिला मंडळ टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. इकडे सर्वांचा, गावच्या महिला मंडळांचा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सामना खेळला जात आहे 3ऱ्या आणि 4थ्या नंबरसाठी.
बल्देवाडी आणि चिंचाळी यांच्यामध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन आणि 4 नंबरच्या खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये चिंचाळी संघ विजयी ठरलेला आहे आणि बल्देवाडी संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. चिंचाळी संघाने 3 नंबर पटकावलेला आहे आणि बल्देवाडी संघाने 4 नंबर मारलेला आहे. इकडे स्कोअर बोर्ड लिहित आहेत. मनीष बसलेला आहे इथे स्कोअर बोर्ड लिहिण्यासाठी. सोहम इकडे उभा आहे. तो इकडे बघत सुद्धा नाही कारण तो सकाळपासून थकलेला आहे खेळून खेळून. इकडे फायनल चालू आहे दर्यासागर आणि आतखोलमध्ये. आता फायनल आहे आणि 5 बॉलला 11 रन झालेले आहेत. 5 बॉलचीच फायनल आहे आणि दर्यासागर टीमने 5 बॉलला 11 रन केलेले आहेत. आता आतखोल टीम खेळत आहे. आतखोलला जिंकण्यासाठी 3 बॉलला 5 रनाची गरज आहे. सुंदर असा शॉट मारलेला आहे परंतु कॅच गेलेली आहे आणि प्लेयर आऊट झालेला आहे. सामना आता रंगात आलेला आहे आणि 1 बॉलला 3 रनाची गरज आहे आतखोलला. आता बघूया लास्ट बॉल आहे आणि 3 रन पाहिजे जिंकण्यासाठी आतखोलला. 1 बॉल 3 रन पाहिजे जिंकण्यासाठी आतखोलला. समोरची टीम आहे दर्यासागर. 1 बॉल 3 रन पाहिजे जिंकण्यासाठी आतखोलला आणि दर्यासागर बॉलिंग करत आहेत. आणि हा सुंदर असा शॉट मारलेला आहे. आता बघायला लागेल बाउंड्री गेली की नाही आणि ही बाउंड्री गेलेली आहे आणि आतखोल संघ विजयी झालेला आहे. आतखोल संघाला 1 नंबरची ट्रॉफी मिळालेली आहे आणि दर्यासागर संघाला 2 नंबरची ट्रॉफी मिळालेली आहे. इकडे सत्कार समारंभ चालू झालेला आहे आणि हंप्यारांचा हा सत्कार करण्यात येत आहे. इकडे विजेता संघ आणि उपविजेता संघाला मेडल घालण्यात येत आहेत. आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलला जेवण करण्यासाठी मदन लाईन्सला. कमीत कमी 30 ते 35 मुलं आहोत इथे. खाली सुद्धा मुलं बसलेले आहेत.
सकाळपासून सर्व मुले दमलेले आहेत आणि वाट बघत आहेत आता कधी जेवण येतंय. सर्वांचं जेवण आता झालेलं आहे आणि अर्धी मुले इकडे खाली बसलेले आहेत आणि आम्ही आता घरी जायला निघालोय. आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, मजेत राहा. बाय.